हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य घेऊन येते. आणि पहा, गार्डनमध्ये किती छान अशी फुलं मिळाली होती देवासाठी. जास्वंदाची फुले ही रोज येतातच, त्याचप्रमाणे आज चाफ्याचं एक छानसं फुल आलं होतं आणि चाफ्याचा सुगंध जो आहे ना सगळीकडे दरवळत होता. एक जरी फुल असला तरी सुगंध जो आहे ना पूर्ण पार्किंगमध्ये दरवळत होता. आज मला जे आहे ना हे ड्रेस रिसीव झालेला होता. हा ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. हा ड्रेस मला फक्त 530 रुपयामध्ये मिळाला आणि ह्याचं जे वर्क आहे ना, एम्ब्रॉयडरी आहे, फुल एम्ब्रॉयडरी आहे नेकला. पाहू शकता जवळून तुम्ही. खूप सुंदर ड्रेस आहे. बाकी टॉपला म्हणजे ड्रेसला वरती जी प्रिंट आहे खाली एम्ब्रॉयडरी नाही, ती साधं जी प्रिंट असते ना, फॉईल प्रिंट किंवा त्या टाईप आहे. ओढणीही खूप सुंदर आहे. प्युअर कॉटनचा ड्रेस आहे हा आणि ह्याची पॅन्टही खूप सुंदर आहे. जो सलवार आहे खूप सुंदर आहे. पेन्सिल फिट जसे येते त्या प्रकारे ह्याची जी पॅन्ट आहे. आता हा ड्रेस घातल्यावर मी तुम्हाला दाखवेलच नक्की. आजी आहे ना थोडीशी साफसफाई राहिली होती दिवाळीची, म्हणून आई जी आहे ना तर मागं गार्डनची जी आहे ना साफसफाई करत होत्या. इथे जे आहे ना सारखा सतत पाऊस पडत असल्यामुळे ना खूप घाण होतं, शेवाळही खूप झालेलं आहे. तर ते काढत होते, निघते का बघत होत्या. किराणाचं सामान जे आहे ना ते आलेलं होतं. तर पाहू शकता सगळा किराणा आलेला होता. जास्त काही भरलेलं नाही. जेवढं दिवाळीसाठी आवश्यक आहे तेवढंच सामान आम्ही भरलेलं आहे. आणि इथे जे आहे ना मी जेमिनीचा रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल ऑर्डर केला होता दिवाळीच्या फराळासाठी. आज जे आहे ना वसुबारस आहे, तयारीही करायची आहे दिवाळीची, परंतु म्हणलं हे ओटा क्लीन करून घ्यावा. कारण हा ओटा जो आहे ना व्हाईट कलरची फरशी आहे, तर मुलं येतात जातात घाण करतात, त्यामुळे ही फरशी खूप घाण होते. आणि आज दिवे लावायचे संध्याकाळी, दिवाळी आहे तर क्लिनिंग केलीच पाहिजे. मावशी आल्या होत्या, त्या पार्किंग धुवत होत्या आणि मग मी जो आहे ना हा वट्टा धुवत होते. शार्वी ही मला मदत करू लागत होती, तिचं पाण्यावरून खेळणं चाललेलं होतं. हा ओटा जो आहे ना सगळ्यात आधी क्लीन करून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. आज जे आहे ना दिवाळीचा पहिला दिवा लावायचा आहे, तर आपलं घर स्वच्छ झालंच पाहिजे. नवरात्रीमध्येच दिवाळीची साफसफाई केलेली होती, परंतु हा ओटा सारखा धुवावा लागतो कारण खूप खराब होतो. आज जे आहे ना आम्हाला लवकरच आवरायचं होतं, म्हणून फक्त वडापाव बनवले. नाश्ता काही केलाच नाही, फक्त वडापाव बनवले आणि छानसे असे खवंग असे वडापाव बनवलेले होते. आम्ही वडापाव कधी बाहेरून आणत नाही, तर नेहमी घरीच बनवण्याचा प्रयत्न करते मी, त्यामुळे मुलंही खातात. सगळ्यांनी जे आहे ना वडापाव मस्त खाल्ले. शार्वीला वडापाव काही ती खात नाही, तिला फक्त ते त्याचा जो चुरा असतो ना तो तळून दिलेला होता. सगळ्यांनी जे आहे ना खाऊन घेतलं आणि दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली. माझी छोटी जाव आलेली ती दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी. तर माझे सासूबाई आणि त्या दोघींनी मिळून जे आहे ना सगळ्यात आधी शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलं. तर पाहू शकतो मी शंकरपाळ्याच्या पिठाचं जे मोहन आहे ना ते भरपूर घातलेलं होतं. याच्यामध्ये तुपाचं आणि डाळल्याचं असं दोन्ही मिक्स प्रमाणात मोहन घातलेलं होतं. छानसं असं ते दोघींनी मिळून पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही शंकरपाळ्या करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी जे आहे ना सासूबाईंनी म्हणजे आईंनी आणि मी दोघींनी जे आहे ना शंकरपाळ्या लाटून दिल्या आणि माझ्या जावेने काही शंकरपाळ्या तळल्या. तर पाहू शकता तुम्ही आमचं जे पीठ आहे ना ते एकदम छानसं असं भिजलेलं होतं आणि शंकरपाळ्या करायला घेतल्या. शंकरपाळ्यामध्ये जे आपण सारण करतो म्हणजे शंकरपाळ्याचं जे पीठ बनवतं ना ते जर तुम्ही मापात व्यवस्थित प्रमाणात केलं ना, शंकरपाळ्या ज्या आहे ना त्या एकदम खुसखुशीत होतात आणि शंकरपाळ्यांना अजिबात जास्त चावायची गरज पडत नाही, तोंडात टाकल्या विरघळतात. तर बघा तुम्ही आम्ही छानशा अशा शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या आणि ह्या ज्या आहे ना तुम्हाला चौकोनी शेपमध्ये किंवा जे काजू कतलीचा शेप असतो ना त्या शेपमध्ये कापायच्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित तळल्या जातात. जास्त पातळही करायच्या नाही आणि जास्त जाडही करायच्या नाही, त्यामुळे व्यवस्थित तळल्या जातात. आता शंकरपाळ्या ज्या आहे ना बघू शकता तुम्ही किती छानशा अशा खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत. शंकरपाळ्या ज्या आहे ना त्या मीडियम लो गॅसवर तळायच्या आहे, गॅस खूप फास्ट करायचा नाही आहे. तर पहा तुम्ही आमच्या शंकरपाळ्या किती छान झालेल्या होत्या आणि या 3 लेयरच्या शंकरपाळ्या बनलेल्या होत्या आणि हातात घेतली. तर बघू शकता तुम्ही आता मी शंकरपाळी हातात घेतलेली आहे आणि ती लगेच अशी हातामध्येच तुटते, म्हणजे एवढी खुसखुशीत झाली होती की ती हातामध्येच त्याचा चुरा होते आणि खायला तर इतक्या टेस्टी झाल्या होत्या की काही विचारायलाच नको. लागल्या हातोहात आम्ही जे आहे ना करंज्याचंही पीठ मळलेलं होतं आणि करंज्याही करून घेतल्या. हा करंज्याचा साचा जो आहे ना आम्हाला खूप उपयोगी आला. हा साचा जो आहे ना माझ्या सासूबाईंनी पिठाफोर जे आहे देवस्थान तिथून आणलेला होता. हा लाकडाचा साचा आहे, त्यामुळं करंजा करताना खूप सोपं जातं. त्यानंतर जे आहे ना आम्ही करंजा तळून घेतल्या. माझी जाऊबाई सासूबाई त्या दोघीही मदत करू लागत होत्या. दरवर्षीप्रमाणे आम्ही तिघीजणी मिळून जे आहे ना दिवाळीचा फराळ बनवतो, म्हणजे आमचा दिवाळीचा फराळ 2 दिवसामध्ये होऊन जातो.
धनत्रयोदशीची पूजा करायची होती. तर पूजा करण्यासाठी इथे जे आहे ना मी पाटावर एक रुमाल हातरला. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला जे आहे ना गणेश मूर्ती किंवा जे आहे पान सुपारी ठेवून गणेशाचे आगमन करायचे आहे. त्यानंतर इथं धान्याने भरलेल्या मी 5 वाट्या ठेवलेल्या होत्या. आपल्या घरात जे काही सोनं किंवा दागिने वगैरे असतील ते तुम्ही ठेवू शकता, चांदीही ठेवू शकता. रांगोळी काढून घ्यायची आहे छानशी अशी. आणि बऱ्याचशा रील्स किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे आहे त्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजनला या प्रकारे जे आहे ना नाण्यांचा किंवा कॉईनचं आपण डेकोरेशन करू शकतो. लक्ष्मी किंवा धन हे नाण्यांचं जे आहे ना आपण असं छानसं असं डेकोरेशन करू शकतो. डबल टेप नसल्यामुळे मी तर छोटंसं असं डेकोरेशन केलं आणि छानशी अशी आमची देवपूजा झालेली आहे. ही धनत्रयोदशीची पूजा आपल्या इच्छेप्रमाणे आपण धन ठेवू शकता, पैसे. आता धनामध्ये पैसे पण येतात आणि जे धन असतं म्हणजे कोथिंबिरीची ज्या बिया असतात त्याला धन म्हणतात. त्याला विशेष करून महत्त्व आहे. तर सगळ्यात आधी जे आहे ना आपल्याला धन आणि गुळाचा नैवेद्य ठेवायचा असतो धनत्रयोदशीला आणि पूजा करून घ्यायची आहे. जी काही आपण पूजा मांडलेली आहे त्या सगळ्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि धन वाहायचं आहे आणि पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे मी ही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली होती. तर ही धनत्रयोदशीची पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट्सही करा. धनत्रयोदशीसाठी ना मी ही साडी घातली होती जांभळ्या कलरची. खूप सुंदर साडी आहे ही आणि लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी ही साडी खूप व्हायरल झाली होती इंटरनेटवर. मी ही साडी ऑनलाईनच घेतलेली आहे. ही साडी मी पृथ्वीराज कलेक्शन कोल्हापूर विजयमाला देशमुख यांच्याकडून घेतलेली आहे आणि ही साडी त्यावेळी मला 999 रुपयाला मिळाली. आता ह्या साड्या स्वस्त झालेल्या आहेत आणि ह्याचं मटेरियल क्वालिटी वगैरे खूपच छान आहे, एक नंबर आहे. साडीत फोटोही छान येतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.